निरागस प्रेम भाग चौथा. रोहन गावात राहून गौरीच्या वडिलांना शेतात मदत करू लागला होता. सकाळी लवकर उठणे, जनावरांना चारा घालणे, शेतात काम करणे हे सगळं त्याच्यासाठी नवीन होतं. पण तो कोणतीही तक्रार न करता सगळं करत होता. गौरी दुरून हे सगळं पाहत होती. तिच्या मनातला राग कमी होत होता, पण जखम अजून भरली नव्हती. एक दिवस सकाळी गौरी बाजारात जाण्यासाठी बसची वाट पाहत उभी होती. अचानक तिची मैत्रीण पूजा भेटली. गौरी, तुझा नवरा खरंच बदललाय का? हा प्रश्न ऐकून गौरी काही क्षण शांत राहिली. माहीत नाही, पण प्रयत्न तरी करत आहे. तेवढ्यात रोहन तिथे आला. बस उशिरा आहे, मी सोडतो तुला. ती शांतपणे गाडीत जाऊन बसली. दोघांमध्ये संपूर्ण प्रवासात फारसं बोलणं झालं नाही. बाजारात काम आटपून गौरी परत येत असताना अचानक तिची पर्स हरवली. त्यात पैसे, कागदपत्र सगळं होतं. ती घाबरून गेली. रोहनने जवळजवळ 2 तास संपूर्ण बाजार पालथा घातला. शेवटी एका दुकानाजवळ ती पर्स मिळाली. गौरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. धन्यवाद, हे शब्द तिच्या तोंडून अनेक दिवसांनी रोहनसाठी बाहेर पडले होते. रोहन फक्त हसला. त्या रात्री गौरी झोपली नव्हती. ती घराच्या अंगणात बसली होती. तिच्या मनात लग्नानंतरचे दिवस आठवत होते. रोहनची वाट पाहत घालवलेल्या रात्री, त्याच्याशी बोलण्यासाठी केलेले प्रयत्न आणि प्रत्येक वेळी झालेली निराशा. तेवढ्यात तिच्या शेजारी रोहन येऊन बसला. काय विचार करतेस? गौरीने खोल श्वास घेतला. तुम्हाला माहिती आहे का, मी कधीच मोठ्या अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. फक्त माझ्या मनातलं ऐकून घेणारं माणूस हवं होतं. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. आणि मी तेही देऊ शकलो नाही तुला. पहिल्यांदाच गौरीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिथे अहंकार नव्हता, सबब नव्हती, फक्त पश्चाताप होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनच्या मोबाईलवर फोन आला. फोन पाहताच त्याचा चेहरा पडला. कंपनीत मोठी समस्या निर्माण झाली होती. त्याला ताबडतोब शहरात परत जाणं आवश्यक होतं. गौरीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काही झालंय का? रोहन काही क्षण शांत राहिला. कारण त्याला माहीत होतं, जर तो शहरात गेला तर कदाचित पुन्हा गौरीचा विश्वास गमावेल. आणि जर तो इथे थांबला तर त्याचं करिअर धोक्यात येईल. त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय आता त्याच्यासमोर उभा होता. रोहनच्या फोननंतर घरात एक वेगळीच शांतता पसरली होती. गौरीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. खूप मोठी अडचण आहे का? रोहनने हळूच मान हलवली. हो, कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट अडकलाय. मला मुंबईला जावंच लागेल. गौरी काही क्षण शांत राहिली. काही दिवसांपूर्वीची गौरी असती तर कदाचित मनात राग धरला असता. पण आता ती थोडी बदलली होती. मग जा, कामही महत्त्वाचं असतं. रोहन तिच्याकडे पाहत राहिला. पण यावेळी मी तुला न सांगता जाणार नाही. आणि काम संपलं की परत येणार. गौरीने काही उत्तर दिलं नाही. पण तिच्या मनात पहिल्यांदाच रोहनबद्दल थोडा विश्वास निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशी रोहन मुंबईला निघून गेला. मुंबईत पोचल्यावर पुन्हा तीच धावपळ सुरू झाली. मीटिंग्स, फोन कॉल्स. पण यावेळी एक गोष्ट वेगळी होती.
रात्री कितीही उशीर झाला तरी तो गौरीला फोन करायचा. जेवलीस का? बाबांची तब्येत कशी आहे? अमोल अभ्यास करतोय ना? हे प्रश्न ऐकून गौरीलाही आश्चर्य वाटायचं. पूर्वी ज्याला तिच्याशी 2 मिनिटं बोलायला वेळ नव्हता, तो आता तिच्या दिवसातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होता. त्या दिवशी गौरीचा भाऊ अमोलचा वाढदिवस होता. घरची परिस्थिती साधी असल्यामुळे मोठा कार्यक्रम नव्हता. अमोल थोडा नाराज होता. संध्याकाळी अचानक घरासमोर एक गाडी येऊन थांबली. त्यातून रोहन खाली उतरला. दादा, अमोल आनंदाने ओरडला. रोहनने हसत त्याला मिठी मारली. माझ्या भावाचा वाढदिवस आणि मी नाही येणार? घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गौरी मात्र आश्चर्यचकित झाली होती. तुम्ही तर मुंबईत होतात ना? होतो, पण काही नाती कामापेक्षा मोठी असतात, हे आता समजलंय. गौरीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. रात्री वाढदिवसाचा छोटासा कार्यक्रम झाला. सगळे झोपल्यानंतर गौरी अंगणात बसली होती. आकाशात चांदणं पसरलं होतं. रोहन तिच्या जवळ येऊन बसला. गौरी, मी तुला एक प्रश्न विचारू? विचारा. रोहन काही क्षण शांत राहिला. मी खूप चुका केल्या आहेत, पण मी खरोखर बदलायचा प्रयत्न करतोय. अजूनही मला एक संधी मिळू शकते का? गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने आकाशाकडे पाहिलं, मग शांतपणे म्हणाली, विश्वास परत मिळवायला वेळ लागतो रोहन, पण आता मला तुमच्या बदलावर विश्वास ठेवावासा वाटतोय. हे ऐकताच रोहन आनंदाने तिच्याकडे पाहू लागला. पण नियतीने अजून एक वळण ठेवलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने थेट गौरीच्या वडिलांना विचारलं, गौरी घरी आहे का? मला तिच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. गौरी बाहेर आली. त्या माणसाला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. रोहनही आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. तो माणूस कोण होता? गौरी त्याला ओळखत होती का? आता त्यांच्या नात्यात पुन्हा नवं वादळ येणार होतं का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे पुढच्या भागात पाहूया. कथा आवडली तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.